वाघाबरोबर झुंज करताना रामोशी समाजातील एक व्यक्ती या ठिकाणी मरण पावतो. त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी एक वडाचे झाड लावले जाते. पाहता पाहता हे झाड 3.5 ते 4 एकरमध्ये पसरले जाते. ही जागा एका मराठी व्यक्तीची असून या ठिकाणी रामोशांनी लावलेलं हे झाड आत्तापर्यंत कोणी तोडू शकत नाही आणि तोडलेही नाही. यामागे एक कथा सांगितली जाते. तर या वडाच्या झाडाखाली हेच ते वाघाबरोबर मरण पावलेले जाकनाथ बाबा यांचे मंदिर या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला भेटते. याविषयी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष पाहण्यासाठी. ते ठिकाण म्हणजे संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गाव हे होय. या पेमगिरी गावामध्ये आपल्याला एक 350 वर्षापूर्वीचं एक जुनं वडाचं झाड पाहायला भेटतं. आणि हे वडाचं झाड महाराष्ट्रातील सर्वात मोठं वडाचं झाड म्हणून याची नोंद घेतली जाते. आणि हे वडाचं झाड आपल्याला साधारणतः 3 ते 3.5 एकर परिसरामध्ये पसरलेले या ठिकाणी पाहायला भेटते. आणि या वडाच्या झाडाच्या खोडामध्ये आपल्याला एक जाकनाथ बाबाचं छोटं मंदिर देखील पाहायला भेटतं. या मंदिराची देखील एक आख्यायिका सांगितली जाते. ही आख्यायिका पण आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हा महाकाय वटवृक्ष कसा आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे झाड. एक रोपटे लावले जाते, त्यापासून एक झाड तयार होते आणि झाडाला फुटणाऱ्या पारुंब्या ह्या जमिनीपर्यंत खाली येतात आणि त्या जमिनीत रुजू लागतात. आणि त्याच पारुंब्यांवरती पुन्हा एक खोड तयार होऊन ते झाडामध्ये रूपांतर होऊन त्याला पुन्हा पारुंब्या फुटतात. आणि असं करता करता या वटवृक्षाने जवळपास 3.5 ते 4 एकर परिसरामध्ये आपल्या पारुंब्या रुजवून हे एकच झाड असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. अतिशय शांतमय ठिकाण असणारं हे पेमगिरी गावापासून अगदी जवळच असणारं ठिकाण होय. या झाडाच्या खोडामध्ये आपल्याला एक जाकनाथ बाबाची मूर्ती देखील पाहायला भेटते. या जाकनाथ बाबाची पण एक रंजक कथा या ठिकाणी सांगितली जाते. ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आजच्या काळामध्ये जमिनीला सोन्याचे भाव आले, परंतु या झाडाला कोणीही तोडू शकत नाही. कारण की काही वर्षापूर्वी या झाडाच्या पारुंब्या एका शेतकऱ्याने तोडल्या होत्या आणि त्या पारुंब्या तोडणाऱ्या शेतकऱ्याला जाकनाथ बाबा यांनी एक शिक्षा दिली आणि तो बेघर झाला. आणि त्याचे प्रायश्चित्त त्याला जाकनाथ बाबाने दिले. ही चर्चा गावात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण ठिकाणी पसरली गेली. तेव्हापासून या वडाच्या झाडाला कोणीही तोडू शकत नाही आणि कोणी तोडण्याचा प्रयत्नही केला नाही. रामोशी लोकांचे दैवत असणारे हे जागृत देवस्थान म्हणजे जाकनाथ बाबा हे होय. तर या जाकनाथ बाबांविषयी जी आख्यायिका सांगितली आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत.
या ठिकाणी असणारी मूर्ती म्हणजे जाकमत बाबा, वाघ आणि जाकमत बाबा यांची बहीण या तिघांचाही याच ठिकाणी मृत्यू झाला आणि या ठिकाणावरतीच या तिघांच्याही मूर्ती रामोशी समाजाच्या लोकांनी बसवल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपण या पारुंब्यामध्ये ज्या दगडी मूर्ती पाहत आहोत, या मूर्त्या म्हणजे जाकमत बाबा यांच्या घरातील लोकांच्या मूर्त्या आहेत. तर या लोकांनी देखील या ठिकाणी समाधी घेतली म्हणून त्यांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. जाकमत बाबा हे तरुणपणामध्ये शेळ्या मेंढ्या चारायचे काम करत असे आणि या ठिकाणी एक वाघ त्यांच्या शेळ्या मेंढ्यांवरती हल्ला करतो. तर जाकमत बाबा घरी जाऊन आपल्या आईला हा प्रकार सांगतात. तर आई रागावून म्हणते, तू एवढा मोठा पैलवान गडी आहे आणि तू वाघाला घाबरून घरी आलास. हे ऐकल्यानंतर जाकनाथ बाबा पुन्हा या ठिकाणी येतात आणि वाघाबरोबर झुंज करतात. झुंज करत असताना जाकमत बाबा हे जखमी होऊन खाली कोसळतात आणि त्या दिवशी पेमगिरीचा बाजार असल्या कारणाने काही लोकांची या ठिकाणावरून ये-जा चालू होती. तर त्यांनी आपल्या घरी निरोप पाठवला की मला पाणी घेऊन पाठवा म्हणून. तर त्यांची बहीण या ठिकाणी पाण्याची कळशी घेऊन येते आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या बहिणीने पाहिले की या ठिकाणी जाकमत बाबा आणि वाघ हे दोनही मृत्युमुखी पडले आणि बहिणीने भावाचा हा मृत्यू पाहिल्यानंतर स्वतःच्या डोक्यामध्येही ती पाण्याची कळशी मारून घेतली आणि त्या बहिणीनेही या ठिकाणी आपले प्राण सोडले आणि ह्या तिघांच्याही समाध्या या ठिकाणी बांधण्यात आल्या आणि त्या ठिकाणी जे वडाचे झाड रामोशी लोकांनी लावले तेच हे वडाचे झाड आता 3.5 एकर परिसरामध्ये पसरून त्याचा महावटवृक्ष या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला स्थानिक पुजारी ज्या मावशी आहेत त्यांच्याकडून मिळाली आहे. तर मंडळींनो, आपल्या सोबत आपले मित्र डॉक्टर लोखंडे आहे. तर या योगाने आज आम्ही इकडे येण्याचं जे एक नियोजन केलं. तर लोखंडे साहेब, तुम्ही हे सांगा की आपण हे जे वडाचं जे झाड पाहिलंय, तर हे किती असं निसर्गामधलं हे एक आश्चर्य आहे आणि एवढं मोठं 3 ते 3.5 एकर मध्ये पसरलेलं वडाचं झाड या ठिकाणी आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझं आज येण्याचं मला जे भाग्य लाभलं, खरं तर हा महावृक्ष पाहण्याची म्हणजे ह्यापूर्वी मला कधी त्याचं हे आलं नाही, संधी आलेली नाही. पण आता आज संधी आली आणि हा वटवृक्ष मला पाहायला भेटला. खरं तर इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे, खूप असं सुंदर असं वातावरण आहे आणि हे महाराष्ट्रातलं एक गिनीज बुकात नोंद होईल असं एक हा वृक्ष आहे. आणि ह्या वृक्षाखाली आल्यानंतर जेव्हा आपण त्याची विस्तार पाहतो, हा विस्तार खूप मोठा आहे. हा जवळपास 3.5 एकरमध्ये याचा विस्तार झालेला आहे. आणि इथं जे मंदिर आहे, मंदिराची सुद्धा एक आख्यायिका आहे. आणि इथं आवर्जून जे पर्यावरणप्रेमी असतील, वटवृक्षप्रेमी असतील, ज्यांना कोणाला आता पर्यावरणाची फिरण्याची जी आवड आहे, भटकंती जी असेल, ती इथं येऊन आपली पूर्ण करावी हीच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मंडळींनो, आपण आलो होतो पेमगिरी गावातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष पाहण्यासाठी. तर या वटवृक्षाविषयी आणि या वटवृक्षाच्या खोडामध्ये असणाऱ्या मंदिराविषयी तुम्हाला माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.